पुण्यापासून ते मुंबईपर्यंत तुमचा प्रवास कसा झाला? चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये मुरसा एक छोटासा गाव आहे, तिथे माझा जन्म झाला. मुरसा टू मुंबई, मुकाम, मू का काम और मुकाम मला असं मू माझ्यामध्ये चाललेलं. तर 1975 मध्ये इमर्जन्सी लागली होती, त्या इमर्जन्सीमध्ये जन्माला आलो मी. अच्छा. इमर्जन्सीमध्ये जन्माला आणि लोक जन्माला 9 महिने घेतात. मी 2 मे पैदा हुआ. 2 मे 1 मेला मजदूर दिवस असतो, 2 मेला हा मजदूर जन्माला आला. आणि शोले पिक्चर होती त्यावेळी 75 मध्ये शोले पिक्चर. त्या दिवसापासून आतापर्यंत मला तकदीर माझा लक म्हणतो की शोले बेटा, इधर का शोले, उधर का शोले, कहीं का भी शोले. आणि तसं सुरू झालं. लहानपणापासून सिनेमा बघण्याचा छंद होता. आमच्या घराच्या आजूबाजूला 3 टॉकीज होते. बल्लारशा सिटीची गोष्ट करतो, आमच्या तहसीलचं. बल्लारशा हा आंध्र प्रदेशचा लास्ट स्टेशन. महाराष्ट्र तुम्ही बघू शकता, मी महाराष्ट्र सुद्धा दिसतो. आणि इकडे माझ्याकडे नाकोनिमित्ता प्रेम होणं दे, ठीक आहे. हे नुसतं आत्ता म्हटलं असं का काही त्या नाकोनिमित्ता प्रेम होणं दे मतलब आय लव्ह यू. हो, अच्छा. हा, तेवढं बरं शिकलं. तर दिलीप टॉकीज, श्री टॉकीज बल्लारशामध्ये आणि सुभाष टॉकीज ही माझी फेवरेट तीर्थस्थळ. म्हणजे मी घरातून निघायचो, अर्धी शाळा केली की नाही केली, टॉकीजच्या आजूबाजूला फेऱ्या मारायचो. ते पोस्टर बघलं, मिथुन चक्रवर्तीचं पोस्टर, बच्चन साहेबांचं पोस्टर, याच्यामध्ये मला एक तृप्ती मिळायची मला. गाणी तिकडं शबीर कुमार साहेबांची, पर्वतों से आज मैं टकरा गया, तुमने दी आवाज लो मैं आ गया. बेताब. ते कधी कधी कॅसेट फसायची सुद्धा. पर्वतों से गया तुम. मला सुरुवात शबीर कुमार झाली, समाप्त महाबली खाली. तर असं ते चालू असायचं. ऑर्केस्ट्राची जी मंडळी यायची मुंबईपासून किंवा नागपूरपासून, ते रात्रभर एक म्हणजे ऑर्केस्ट्राची सुरुवात होण्याच्या 2 तासाआधी पोहोचायचो. ती गाडी आली की त्याचं सामान कसं उतरतं, ते कसे दिसतात ते लोक, कसे आता काय तयारी करतात, नंतर ते सर्व एक मला पॅशनेट करायचं, ते बघायचं मी. आणि त्यातून हा छंद जन्माला आला, निर्माण झाला असं मला वाटतं. आणि मग मी सुद्धा ऑर्केस्ट्रामध्ये, छोट्या ऑर्केस्ट्रामध्ये काम करायचो. पैसे वगैरे मिळायचे नाही, पण एक छंद होता. लग्नामध्ये किंवा कुठल्या माईक जिथं मिळाला तिथं ओमप्रकाशची आवाज, अशोक कुमारची आवाज, मिठुन चक्रवर्तीची आवाज, दादा कोंडके साहेबांची आवाज, नीडू फुले साहेबांची आवाज, असं काढणं सुरू व्हायचं. साधारण म्हणजे काय डायलॉग असायचे? म्हणजे आता तुम्ही जेव्हा करता तेव्हाचे डायलॉग आणि आताच्या मध्ये फरक पडला? नीडू फुले म्हणजे लोकांकडून ऐकलं. तेव्हा सुदेश भोसलेचं कॅसेट आलं होतं, ते वेसावकर मंडळी. बाय 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 बाय, काय बाय, वा काय वातावरण. आय मास्तरीन बाई, बसा, या आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. काय अरे बाप. ते दादा कोणी काय चालू होतं. मिठुन चक्रवर्ती, मंगल मंगल के दिन ही पैदा हुआ था और मंगल के दिन ही मरेगा, तेरे नाम का जो कुत्ता पालू. पण आपण पुढे जाण्याच्या आधी त्यावेळेला हे जितक्या आवाजामध्ये खूप वैविध्य असलेली अशी इंटरेस्टिंग कॅरेक्टर आता तशी तुम्हाला सापडतात आत्ताच्या ऍक्टर्स मध्ये? जरी सापडली तरी सुद्धा काय ना, एक जे लाईव्ह ऑडियन्स आहे ना, ती एक वेगळीच ऑडियन्स आहे. ते त्यांचं ते 80-90 मध्येच थांबली अजूनही. अच्छा. आजही तिथं मकरंद अनासपुरे, अशोक सराफ, लक्ष्मण बेर्डे. वातावरण तापलेलं वाटतं बाबा, हा बसतो की काय, हे महेश, अरे वाचव रे बाबा, अरे मेलो की काय, अरे बापरे, अरे बापा, सारखं त्या झाडा कसं जातो की बाबा. तर आजही म्हणजे हेच आहे, ऐकायला तयार आहे. तुम्ही जर मी आता वरुण धवन काढणार, शाहिद कपूर, तर लोकांना इंटरेस्ट नाही. का कोणाच ठाऊ, आर्टिस्ट वाईट नाहीत, पण लोकांना अजूनही ते शत्रुघ्नच पाहिजे. जली को आग कहते हैं, मुझे को राग जिस आग से बारूद बने उसे राजीव खांडेकर कहते हैं. असं ते चालू असतं. तर त्याच्यामुळे काय ते माझं एक ऑब्झर्वेशन आहे की लाईव्ह ऑडियन्स मिक्स असल्यामुळे त्यांना
माहितीच्या गोष्टी जास्त आवडतात. अच्छा. आजही शब्बीर कुमार, कुमार शानू, उदित नारायण, अरिजित आतापर्यंत त्याच्याकडे पूर्णतः पोहोचला नाही, पोहोचलाच नाही अजून. आणि हे सर्व कलाकार म्हणजे जे नवीन कलाकार, तर ॲज अन ऑड परफॉर्मर मला ह्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या वाटतात. तर मी आजही जिथे करतो त्या आपल्या जुन्या गोष्टी लोक पसंत करतात. पण मुंबईला आला आणखीन जेव्हा लाफ्टर चॅलेंज जिंकलं, बरं त्यावेळेला ती तशी पहिली स्पर्धा होती. हो. आणि म्हणजे ग्रामीण भागातला मुलगा मुंबईमध्ये येतो, भारतभरातल्या स्पर्धकांशी स्पर्धा करून ज्याच्याबद्दल कॉमेडीच्या बद्दल म्हणजे लोक करत होते, मिमिक्री होत होती, पण मिमिक्रीच्या पलीकडे जाऊन काहीतरी करायचं होतं याच्यामध्ये, ती जिंकतो. तर त्यानं कसं आयुष्य बदललं? तो शो जो होता ना सर, तो शो, तो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये वरदान म्हणून आला. त्याच्यातले म्हणजे जजेस तर त्यावेळी लेजंड होतेच, त्यात भाग घेणार सुद्धा आज लेजंड्स आहे. भगवंत मान पंजाबचे मुख्यमंत्री झाले, राजू श्रीवास्तव द ग्रेट परफॉर्मर, एहसान कुरेशी, नवीन प्रभाकर, असे सर त्यातली मंडळी एक एक म्हणजे एक एक अध्याय झाला. मग आपण म्हणतो ना की सुरुवातीला दूरदर्शनमध्ये समाचार 15 मिनिटाचे यायचे, आता समाचाराचे 15 चॅनल आहे. तर तसं ते विभाग झाले की बा हा नवीन प्रभाकर टाईप, हा सुनील पाल टाईप, हा भगवंत मान टाईप, असं झालं ते. तर आयुष्य बदललं 100%, 100 पटीनं जास्त आयुष्य बदललं. मुंबईमध्ये जेव्हा मी आलो होतो तर स्वतःचा पाय ठेवण्याची जागा सुद्धा स्वतःची नव्हती. फुटपाथमध्ये चायच्या दुकानामध्ये काम करायचो, त्या चायच्या टपरीवर ॲज अ फटका बॉय. पण तेव्हा मला माहीत नव्हतं की चहा विकणाऱ्याला पुढे जाऊन मोठा सन्मान मिळणार वगैरे, तेव्हा माहीत नव्हतं. मी डॉली चायवाल्याबद्दल बोलतो, तुम्ही काय आम्ही पण डॉली बद्दल आम्ही तेच, आम्ही दुसरं काहीच नाही. खरं सांगा. नाहीतर नसून एक शहा तिथे पोहोचे काय तिथे नागपूरचा. तर